थोड्या वेळाने फोन केला होता. साहेब येणार आहेत असं आम्हाला त्यांच्या पेकडनं कळालेलं आहे. थोड्या वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. सध्या तरी आम्ही आता ग्रंथदिंडी काढलेली आहे. साहेब कार्यक्रमाला निश्चितपणाने भेट देतील. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11ची होती. आतापर्यंत कोणीच या ठिकाणी आलेलं नाहीये. का बरं? नाही, साहेबांचा मला वाटतं दिल्ली दौरा होता. दिल्ली दौरा ते आटपून आज येत आहेत आणि हा कार्यक्रम अटेंड करतील असं आम्हाला वाटतं. संपर्क झालाय का? आम्ही PNशी बोललेलो आहे. येणार आहेत कार्यक्रमासाठी. नाही, साहेबांशी थेट संपर्क झालेला नाही. साहेबांशी संपर्क अगोदर आम्ही निमंत्रण दिलेल्या होत्या. नियोजित कार्यक्रम होता, त्यामुळे ते येतील असं आम्हाला वाटलं होतं. फोन लावला का तुम्ही? नाही, PNशी बोलणं झालेलं आहे आमचं. कोण पी आहे कोणाशी बोलणं? त्यांचे जे PA आहेत आपले राजू, ते राजून त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. कोण? राजू दादा आहेत म्हणून आम्ही त्यांचे संपर्क जे मध्यस्थी होते त्यांच्याशी आम्ही फोन केलेला आहे, संपर्क केलेला आहे. येतील कदाचित. नाही, जिरवाळ साहेबांशी सध्या संपर्क झालेला नाही आमचा. हो, झालेलं आहे. नाही, त्यांच्याशी नाही, राजू डेअरींशी नाही. ते आमचे राजूदादा इथले आमचे स्थानिकचे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं होतं. पहिलं असं अधिवेशन होतं आहे आदिवासींचं, सांस्कृतिक आणि संमेलन होतं या ठिकाणी. जिरवाळ साहेब या ठिकाणी अपेक्षित होते. नाही, अपेक्षित आहेतच, ते बरोबरच आहेत. आणि आदिवासींचे नेते आहेत. आदिवासींच्या साहित्याबद्दल त्यांना जाण आहे. मौखिक जरी असले की लिखित जरी स्वरूपात नसलं तर मौखिक त्यांच्याकडे भरपूर साहित्य आहे आणि ते एका चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते कार्यक्रमाला येतील आणि त्यांच्या शुभेच्छा आहेत आम्हाला. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनात आयोजकांची चांगलीच फजिती झालेली आहे. कारण या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ येणार होते. मात्र माजी मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या आपल्या स्वीय सहाय्यकाच्या आणि आपल्या विभागातील लिपिकाच्या एकूणच लाचलुचपत प्रकरणामध्ये चांगलेच चर्चेत आलेले आहेत आणि त्यामुळे झिरवाळ यांनी या कार्यक्रमाला येणं टाळल्याचं बघायला मिळत आहे. पहिला आदिवासी राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आज झिरवाळांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. मात्र झिरवाळ स्वतः या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो की रिकाम्या खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आयोजकांच्या वतीनं अत्यंत जय्यत अशी तयारी जी आहे ती कार्यक्रमाची करण्यात आली होती. मात्र ऐन वेळेला नरहरी झिरवाळ यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती लावली आणि त्यामुळे या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातून जे आदिवासी बांधव या ठिकाणी आले होते त्यांना या ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी उपस्थित मात्र कोणीही नसल्याचं बघायला मिळत आहे. या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण भागातून आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपल्या कला संस्कृती त्या सादर करतायत. मात्र या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झिरवाळ न आल्यामुळे आपण बघू शकतो की उपस्थितांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे या पहिल्याच आदिवासी साहित्य संमेलनाला रिकाम्या खुर्च्या आणि रिकामं व्यासपीठ असं चित्र बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.